नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं असलं तरी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि अजितदादा यांच्यातील बेबनाव उघड झालाय। महायुतीच्या मंत्रिमंडळात आपल्याला नक्कीच महत्त्वाचं खातं मिळेल असा भुजबळांचा तयार होता, परंतु मंत्रिमंडळाची यादी जाहीर झाली आणि त्यात भुजबळांचा समावेश नव्हता। त्यानंतर भुजबळ पक्षावर नाराज झाले। नागपूरला झालेल्या महायुती सरकारच्या पहिल्याच हिवाळी अधिवेशनालाही भुजबळ केवळ एकदाच आले आणि जहा नहीं चैना वहा नहीं रहेना असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली। त्यानंतर भुजबळाच्या समर्थकांनीही पक्षाविरुद्ध बाया सरसावल्या। छगन भुजबळ कोणती राजकीय भूमिका घेतील याबद्दल अनेक कयास बांधले गेले। ते शरद पवारांच्या पक्षाकडे जातील किंवा भारतीय जनता पार्टीत जातील अशी ही चर्चा सुरू झाली। भुजबळ आणि अजितदादा यांच्यातील ही दरी वाढत असतानाच शिर्डीत होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय नवसंकल्प मेळाव्यासाठी भुजबळ शिर्डीत दाखल झाले। या अधिवेशनासाठी भुजबळ आल्यानंतर साहजिकच दादा आणि त्यांच्यातील दुरावा कमी होणार का अशी चर्चा सुरू झाली। भुजबळांनी आपण येण्याचं कारण सांगताना स्पष्ट केलं की पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांनीही त्यांच्याशी चर्चा करून त्यांना नवसंकल्प मेळाव्यासाठी येण्याची विनंती केली। त्यामुळे भुजबळ या अधिवेशनासाठी दाखल झाले। मात्र आपण पूर्ण वेळ राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। अजितदादांवर असलेल्या नाराजीबद्दल भुजबळ काय म्हणाले ऐकूया त्यांच्याच शब्दात। नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही। हे पक्षाचं शिबिर आहे, कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही। मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे 2 तास येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं थोडा वेळ तरी तुम्ही यायला हवं, गळ घातली। प्रांताध्यक्ष तटकरे यांनी सुद्धा फोन करून सांगितले तुम्ही थोडा वेळ तरी यायला पाहिजे, म्हणून मी आलेलो आहे। त्यांनी मला विनंती केली थोडा वेळ तरी या, मी आलेलो आहे। याचा अर्थ सगळ्या गोष्टी काही स्वच्छ झाल्या असा त्याचा अर्थ नाही। राष्ट्रवादीच्या या अधिवेशनानंतर भुजबळ आणि अजितदादा मधील दरी किती सांधली जाते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे।